आणि आता राज्यातल्या बातम्या. बंधू अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वतः त्यांची चौकशी करतात. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात चौकशी केली जाते. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. खरातसोबतचे संबंध झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होते. चाकणकरांसह त्यांचे एक वकीलही उपस्थित आहेत. दरम्यान एसआयटी चौकशीला जाण्यापूर्वी रुपाली चाकणकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं चाकणकर म्हणाल्या. तर रुपाली चाकणकरांना आरोपी करा अशी मागणी खरातच्या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी दिली आहे. आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ती देण्यासाठी मी आज आलेली आहे. आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य करेन. आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले. या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरात यांच्याशी दिसून आलेला आहे. का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पदाचा गैरवापर झाला आहे. त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशी आमची मागणी आहे. जर एप्स्टीनला मारलं तसंच खरातला मारतील असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. त्यांच्या दाव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. खरात पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याला काहीही होणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. हे तर बंडल स्टोरी आहे. या स्टोरीला काय अर्थ नाही. हिंमत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे. अपूर्ण बोलू नये व्यक्तीने. कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये. काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही. तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप. काही घाबरू नका. खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे. काही होणार नाही आहे. तुमच्या धमक असेल तर नाव सांगा. खरात प्रकरणी राज्यातील 4 मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. मात्र नाना पटोलेंनी नुसते आरोप न करता ती नावं मुख्यमंत्र्यांना द्यावीत किंवा जाहीर करावीत असं आव्हान संजय शिरसाटांनी दिलं. खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समावेश. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून करायची आम्ही मागणी करू. 4 मंत्र्यांची नावं आहेत. त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत किंवा जाहीर करावीत. निश्चित त्याची चौकशी केली जाईल. परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे. म्हणून त्यांनी हे प्रेसच्या समोर सांगण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला नावं द्यावेत आणि प्रेस समोर जर सांगायचंच असेल तर ते नावं उघडही करावी. खरात प्रकरणी इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केली. तसंच ज्या राजकीय नेत्यांनी खरातची भेट घेतली त्यांनी लिखित खुलासा दिला पाहिजे अशी मागणीही दमान यांनी केली. दरम्यान अंजली दमान या हायलाईट होण्यासाठी फक्त आरोप करतायत याची प्रतिक्रियावर मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. एसपींकडे फक्त जगदंबा आणि समता पतसंस्थेची होणार तर राजकारण्यांची, रुपाली चाकणकरची, सुनील तटकरेंची, सगळे झालेल्या व्यवहारांची, एकनाथ शिंदेंची, शेलारांची, चंद्रकांत पाटलांची, सगळ्या पक्षातल्या झालेल्या या राजकारण्यांची चौकशी कोण करणार हा अतिशय गंभीर मुद्दा होता. माझ्याकडे आलेली सगळी माहिती त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते त्यांच्या सीए ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी एसआयटीकडे पाठवलं. पण त्याची चौकशी होत नव्हती म्हणून मी हे पत्र पाठवलं. एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काय करणार आहेत ते? त्यांना हायलाइट होण्यासाठी तर फक्त नाव त्याचा वापर करतायत.
जे काही एकनाथ शिंदे साहेबांचे फोटो आपण पाहिलेले आहेत तर त्यांनी कुठं नाव कबूल नाही केलं, त्यांनी का डिनाय केलंय का? अहो, राजकीय नेता कोणत्याही कार्यकर्ता असेल का कोणतेही महाराज असतील किंवा कोणी असेल, अनेक प्रसंगामध्ये एकमेकाची भेटगाठ होत असते. म्हणून याचा अर्थ त्यांच्याशी संबंध जोडणं हे कितपत योग्य आहे? चौकशी होऊ द्या ना. चौकशीमध्ये जर तुम्हाला काही जर त्रुटी आढळल्या तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असलेली माहिती ही सरकारला देऊ शकता. म्हणून सर्व दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत.